सो हे गाईज व्हॉट्सअप, दिस इज मी निलेश पवार, टीम रोड्स व्ही मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर असंच एक टूर म्हणून म्हटलं फॅमिलीबरोबर जाऊ. तर आता आम्ही जातो आहे रायगड इकडे. तर माझ्याबरोबर आहे अनिल, नमस्कार. प्रतीक, यो 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 यो. अनिलची मिसेस म्हणजे माझी बहीण शिवानी, भाऊ आपला फुल आरामात पहिल्यांदा ड्राईव्ह न करता जातोय. तर बघत राहू या 4 व्हीलरने आपण पहिल्यांदाच जातोय फॅमिली टूरवरती. तर कसा अनुभव असणार आहे नक्कीच तुम्ही बघा. तर येस, आता आपण खोपोली टोलवरती पोहोचलोय. हवालदार घाबरले मला बघून असा लुक. नाही तो व्हिडिओ कॅमेरा चालू होता ना, मोबाईल काढलेला नंबर टाकायला बंद केलेला नाही बोल ना आता विसरलोस. तर आता आम्हाला भूक लागले, बट कुठे काय चांगला ढाबा किंवा काय सापडत नाही. आणि विशाल बोलला पुढे वा. त्या चक्करमध्ये सगळे ढाबे गेले. तर हा आता घरगुती उपाय, मिरची आणि चपाती. एक स्कूप भाजी सोबत एक स्कूप मिरची. इथे लवकर, मला व्हिडिओ काढायचा, लवकर खायला. मिरची ना टाकली शिवानी. खानापूर कुठे आहे? पाली मार्ग नहीं दिखाऊंगा. लेफ्ट की राईट? आणि आम्ही घोड्यावरती त्या बैलगाडीमध्ये जातोय. भाई रायगड कुठे आहे? बैलगाडी. One eternity later. ह्या लोकांनी मला बाहेर काढले. कोल्हाटची नदी, कोल्हाट. ही कोल्हाटची नदी आहे, व्ह्यू बघू शकता तुम्ही. तर पहिल्यांदा आपण 4 व्हीलरनी जातोय, म्हणजे माझ्या बहिणीचा नवरा आहे त्याच्याबरोबर आपण जातोय रायगडला. तर हे सगळं आता अनुभवायला भेटतंय. म्हणजे आपण तर बाईकनेच जातो, तुम्हाला तर माहिती आहे, तुम्ही माझे व्हिडिओ बघितलेच आहेत. कारनी जातोय आणि बाहेर कोण येतोय? ओ माय गॉड, ओ हो MC स्टँड. आणि असा खूपसूरत नजारा. 2 hours later. क्लायमेट खूप जबरदस्त आहे, म्हणजे थोडा पाऊस येतोय, थोडा जातोय, बट क्लायमेट एक नंबर आहे. आणि व्ह्यू बघाल तर तुम्ही एकदम खुश होता. बघा घेतलंय काय, मॅगी घ्यायला गेलेलो आणि बघा ह्या लोकांनी काय केलं, बिंगो, लेज, बालाजी. मस्त कापला गेला आपला म्युझिक. 1 eternity later. अरे काय ना ते रेकॉर्डिंग करतो काय, तुम्ही अक्कल इकडे ठे की नाही? तो नीलू स्टीलचा चमचा काढ आपला. स्टीलचा चमचा धुवून घे पण. आला काय इथे? आजची पिढी बाहेर गेली, बाहेर नाही गेली. बघा या पिढीचा आदर्श ठेवा जरा. चटका पकड, बंद कर. 60,000 पगार असणारा माणूस पण मॅगी खाते बघा. ओके, बंद कर गॅस बंद कर. लागतोय खाली. ती बनवायची आहे ना दुसरी, उचल तू सगळं एक बाबा. थांब ही प्लेट दे दोन. एक पाड एकच पाड घेऊन कशाला. Wait a minute. Who are you? नमस्कार. नमस्कार. याच मंडळाचा मी एक भाग आहे.
तर येस आपण आता रोपवेने जातो आहे आणि पहिल्यांदाच जातो, म्हणजे पहिला आलेलो मी, बट आपण ट्रॅक करत गेलेलो. तर आता आपला पायाचे जरा वाट लागल्या कारणाने आपण रोपवे यूज करतो आणि मला जायचं होतं रोपवेने. म्हटलं तर हाच तो योगायोग आहे जो मला भेटला आणि आपण आता रोपवेने जायचं योग करतो. हे बघा असं काहीतरी आहे. मी फॉर्म भरू यार. स्कॅन टॅलेड सगळे कॅमेरे घेऊन वेट करून करून आम्ही वेटर बनले. आता जाण्याचा एक्साइटमेंट आहे की नाही? पहिलीच वेळ आहे खरंच वाटते. कधी गेल्या वेळेला आलेलो पण सक्सेस नव्हतं झालं, यावेळेला सक्सेस करूनच जाणार आहे. या काय वाटतं शिवानी ताई तुम्हाला? काय मस्त वाटतं. जनताला सांगाल काय सांगायचं आहे तुमच्या 2 शब्द? निदान गुड मॉर्निंग तरी बोला. ठीक आहे, गुड मॉर्निंग. पण सध्या भीती वाटते. तर आपल्याकडे भोजपुरी सुपरस्टार काय कसं वाटतंय तुम्हाला? थोडं स्कॅरी वाटते, पण महाराजांना बघून थोडी कॉन्फिडन्स झाले मला. महाराजांना बघून फक्त तेच नाही परत. भाई एक नंबर. ज्याला भीती वाटत असेल ते मध्ये बसावे. आता मला पूर्वीच्या पत्राला खलिते म्हटलं जायचं. या खलित्यात नमूद लिखाण असं केलं की मोरे आपण मराठी आहोत, आपण एकत्रित येऊन या स्वराज्याचा विस्तार वाढूया. पण मोरे फार उर्मट होते. या मोऱ्याने महाराजांना प्रत्युत्तर पाठवलं. पत्रात लेखणी अशी केली की आपण कधीच राहत राजे. या जावळी प्रांताचे खरे राजे तर आम्हीच आहोत. याल जावळी तर जाळ गवळी असं उद्गार केले. मग राजांनी राजगडावरनं हा जावळी प्रांत जिंकायला 154 सरदार सोबत घेतले. जावळी खोऱ्यात वेढा घातला आणि वेढा महाराजांनी 15 मे 1656 हा सर्व भूभाग आपल्या ताब्यात जिंकून घेतला. जिंकल्यानंतर महाराज या रायरीस पाहण्यासाठी राजर रायरीच्या पायथ्यातनं रायरीच्या माथ्यावरती आले. रायरीची पाहणी केली आणि पाहणी करताच क्षणी महाराजांच्या तोंडून या रायरीसाठी उद्गार वाक्य आले. आज आपल्या तोंडातून गडासाठी उद्गार आले असतील. केवढ्या छान भिंत बांधलेल्या आहेत, केवढा मोठा गडाचा स्पेस आहे, शत्रू इथून येणं शक्य नाही. आपले उद्गार वाक्य. राजे समोर असणारे जे पंत होते, मोरपंत पिंगले. राजे पंतांना म्हणतात की पंत राजा खासा जावळी पाहता हा गड मात्र बहुत चखोटा. चौतर पहा या गडाचे कडे तासल्याप्रमाणे गड हा 1.5 गाव किल्ला उंच आहे. धोंडाव ताशी वेकच आहे. इथली दगड सुद्धा तासल्याप्रमाणेच आहेत. महाराज म्हणतात की तख्ताशी जागा आपण हाच गड खडा करावा. पूर्वी तख्त म्हटलं तर राजधानी बोललं जायचं. या राजधानीचं काम हिरोजी इंदोरकर यांना सोपवलं. 14 वर्ष रायगडाचं काम चालू होतं. 14 वर्षात गडावरती 350 इमारती बांधल्या, 84 पाण्याच्या हौद बांधलीत, 11 तलावर रायगडावरती तयार केलेत. असा भक्कम रायगड आज आपण प्रात्यक्षित प्रत्येक ठिकाणी जाऊन त्या तलावाला भेट देऊन त्या ठिकाणाची सविस्तर माहिती ऐकणार आहोत. शिवरायांचं शिवचरित्र ऐकणार आहोत. आपण ऐकलं असेल की महाराज छत्रपती शिवाजी महाराज मॅनेजमेंट द गुरु. मॅनेजमेंट आज जिथे जावं तिथे काहीतरी मॅनेजमेंट आधीच आहे, पूर्वतयारी म्हटलं जायचं. आज किल्ल्यामध्ये आपण फिरतोय, किल्ल्यातल्या इमारती तटबंद्या पाहतोय. प्रश्न पडला जातो की आम्ही प्रत्येक इमारतीच्या बांधकामाला दगडाचा अवशेष पाहतोय. ही दगडं आणली तरी कुठून, हा महत्वाचा प्रश्न. ही दगडं गडाच्या खालून न आणता गडावरतीच तयार केलीत. ज्या ठिकाणी इमारत बांधायची आहेत, जिथे जास्त इमारतीच्या आखणी आहे, त्या ठिकाणी मोठे खड्डे तयार व्हायचे. त्या खड्ड्यातला दगड काढून बांधकामाला वापरलं जायचं. मोठी खाणी तयार व्हायच्या. खाणीतला दगड काढून बांधकामाला पूर्ण व्हायचं. बांधकाम पूर्ण झाल्यानंतर त्याच खाणीतला थोडा दगड काढून जिथे त्या खाणीला उतारता भाग आहे त्या उतार्या भागाला तटबंदी बांधून घ्यायची. आतल्या परिसरात जेवढं साठणारं पाणी होतं ते पाणी पिण्यासाठी वापरलं जायचं. असं घेऊन आणि मात्र बांधकामासाठी छान पद्धतीने नियोजन केलं होतं. पूर्वी या दगडांना जॉईन करायला आज आपण बांधकामात वापरतो चांगल्या प्रकारच्या सिमेंट येतात, पण त्याची वॉरंटी आज काही ठिकाणी पाहिलं तर 100 ते 150 वर्ष मात्र आज घर मजबूत राहतं. आणि मात्र 400 वर्षापूर्वीचं बांधकाम आज आपल्याला इथे पाहायला भेटतं. मागची उंच भिंत दिसते. या दगडांना त्यावेळेस जॉईन करायला चुना, गुळ आणि शिस हे 3 मिश्रण एकत्रित केले, बांधकामात टाकले गेले. बांधकाम एवढं मजबूत आहे की या बांधकामाचं सुद्धा शाश्वती पत्र, गॅरंटी पत्र लिहून दिले.
आज आपलं कोट्यावधी रुपयाचं घर बांधतो, पण कोणी लिहून देत नाही की आपल्या घराचं गॅरंटी पत्र. पण ज्याने किल्ला बांधला त्यांचं नाव होतं हिरोजी इंदुरकर. हिरोजींची महती मी तुम्हाला ऐकवणार आहे पुढे. हिरोजीने या रायगडासाठी रायगड 14 वर्षात उभा केला होता. 14 वर्षात गडावरती इमारती चालू होत्या, बांधकामं चालू होती. 14 वर्षात गडावरती 350 इमारती बांधल्या. या इमारती बांधत असताना काही दिलेल्या मोहरा संपून गेल्या होत्या, काही इमारती बांधायच्या होत्या. हिरोजींनी आपल्या जवळ असणारी संपत्ती, वाडा, जमीन या रायगडासाठी विकली होती. त्यावेळी रायगड 14 वर्षात उभा केला होता. बांधकाम शैली छान बांधली होती. राजांनी ज्यावेळेस 1671ला महाराज या रायरीच्या माथ्यावरती आले, बांधकाम शैली पाहिली, राजांना छान वाटलं आणि राजांनी त्यावेळी हिरोजींना विचारलं, हिरोजी आपण जे दगडाचं बांधकाम तयार केलंय याचा आपण शाश्वती पत्र देऊ शकता का? त्यावेळी हिरोजी काय म्हणतात की राज, रायगडाचं बांधकाम एवढं बेलाक बुलंद आहे की जोपर्यंत आकाशामध्ये चंद्र, सूर्य, तारे अस्तित्वात हयात आहेत तोपर्यंत सारी बांधकामं अस्तित्वात हयात पाहायला भेटतील. हे 400 वर्षापूर्वीचं शाश्वती पत्र हिरोजी इंदुरकरांचं. एवढं छान बांधकाम हिरोजी इंदुरकरांनी तयार केलंय. आपला प्रवास ज्या रोपणे झाला हा गडाचा मागचा भाग आहे. इथूनच याच कड्यातनं, ज्या कड्यातनं आपण वरे आलो, याच कड्यातनं एक मातेने आपल्या जीवाची पर्वा न करता जे कडा उतारल्या होत्या, आपण हिरकणीची कहाणी ऐकलीच असेल. शेवटला कोपऱ्यामध्ये छोटासा बोर्ड पाहायला भेटतो का तिकडे? त्या बोर्डवरती बघा आज भगवा ध्वज लावलाय. इथून जवळपास हिरकणीच्या बुरुजापर्यंत पोहोचायला अर्धा तास लागतो. खालनं कडा पाहिला असं स्टेट कडा होता. आपण एका टोकाने वरती आलो आणि एका टोकाने ती माता आपल्या बालासाठी गड उतरल्या होत्या. उतरत असताना जीवाची पर्वा नव्हती केली. उतरत असताना रात्रीचा वेळ होता, अंग खचटलं, अंगातले वस्त्र फाटले. हिरा घरापर्यंत सुखरूप पोहोचल्या आणि आपल्या लेकराला, 6 महिन्याच्या लेकराला जवळ घेतलं. मायने हात फिरवला, ती रात्र निघून गेली आणि दुसऱ्या दिवशी पहाटे 5 वाजता दरवाजे उघडले गेले. पहारा देणारे पहारेकरी वाट पाहू लागले. ज्या मातीला आपण गडावरती असणाऱ्या धर्मशालेमध्ये थांबवलं होतं रात्रीच्या वेळेस, अद्याप या दरवाज्यातनं त्या खाली गेल्याच नाहीत. दुपारचा प्रहर झाला, 12चा प्रहर झाला. ही बातमी राजांच्या कानोकानी कळवली. राज, गडावरती आलेले हिरा अद्याप गडाच्या खाली गेल्याच नाही. आज्ञा केल्या की आपण आपली जी पालखी आहे ही त्वरित गडाच्या पायथ्याला गावामध्ये पाठवा. हिराचं 6 महिन्याचे लेकरू आहे, त्या लेकरास पहिल्या आपल्या राजधानीवरती आजरामर करा. ही पहिली आज्ञा अशी केली. दुसरी आज्ञा अशी केली की हिराला 4ही बाजूने उतरताना कोणत्या कड्याकापरातून पडले असेल त्या हिराचा शोध घ्यावा लागेल. पहारेकरी पाठवले 4 बाजूने. पालखीधारक हिराच्या घराच्या समोर पोहोचले. हिराने आपल्या लेकराला जवळ घेतलं होतं. मायने हात फिरत होत्या. त्यावेळी समोर आलेल्या पालखीधारकांना पाहिलं गेलं आणि हिरा तिथे थरथरू लागली. हिराला वाटलं की आपण स्वराज्याच्या राजधानीचा नियम तोडलाय. राजा आपणास काहीतरी शिक्षा देणार. त्या मातेला पायवटेतनं गडावरती आणली गेली, दरबारात आणली गेली. दरबारात आणल्यानंतर दरबारात विचारण्यात आलं, हिरा आपण कसं आणि कोणासाठी उतरून गेलात? हिरा सांगते की राजा, आम्ही आमच्या लेकरासाठी रायगडाचा पश्चिमेचा कडा उतारला. राजा म्हणतात त्यावेळी फार रात्र होती. रात्रीच्या वेळेस एवढा मोठा कडा उतारलात. आता दिवस आहे, आता दिवसाचा कडा उतरून दाखवणार का? तेव्हा ती माता आपल्या रडक्या अवस्थेमध्ये आपल्या हात जोडून राजांना म्हणते की राजा, त्यावेळी उतरताना कडा दिसत नव्हता. कड्यात उतरत असताना आमच्या नजरेसमोर आम्हाला आमचं 6 महिन्याचं लेकरू दिसत होतं. आता तेच राजा लेकरू आमच्या जवळ आहे. आम्हाला क्षमा द्या, आम्ही या कड्यातनं खाली जाऊ शकणार नाही. महाराजांनी बांधकाम खात्याच्या प्रमुखांना आदेश केला, हिरोजी जावा, तो कडा तासा कड्यास बुरुज बांधा आणि बुरुजाचं नाव द्या हिरकणीचा बुरुज. अशी त्या आईची कहाणी. आपल्या लेकरासाठी तिने जीवाची पर्वा न करता हा उभा कडा उतारल्या होत्या. हा कडा हिरकणीचा कड्याचा भाग चढून आलो. 128 पायऱ्या याताच्या आहेत. रोफे प्रकल्प झाल्यामुळे आता ह्या पायऱ्या बनलेल्या आहेत. नाहीतर 400 वर्षापूर्वीच्या जुन्या पायऱ्या इथून सुरू होतात. या दरवाजाचं नाव आहे मेना दरवाजा. मेना म्हणजे का आपण पालखी पाहतो, आताची पालखी पाहतो आपल्याला ती वर्ण ओपन दिसते. पूर्वीच्या पालखीला वरून पॅकबंद केलं जायचं, त्याला म्हटलं जायचं मेना. ते मेना इथे आतमध्ये राहत होत्या आणि मात्र आतमध्ये राहत असताना त्या राणींना गडाचा मागचा भाग सूर्यास्त सूर्योदय पाहायचा आहे. या दरवाज्यातनं ये जा केलं जायचं. हा त्यावेळेचा मेना दरवाजा. आपण मेना दरवाज्यातनं आपला प्रवास केला. आता आपण शिवतीर्थ रायगडाच्या माथ्यावरती आपण आहोत. इथून आता किल्ल्याचा आतला भाग बघायला पुढे जाऊया. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. आपण मेना दरवाज्यातनं आतमध्ये आपला प्रवास केला आणि या द्वारातून आपण आतमध्ये इथे प्रवास केला. आपण हे एवढं मोठं दालन पाहिलं. हे दालन त्यावेळी एका राणींचा एक महाल. आज आपणास प्रश्न पडला जातो की आज आम्ही पाहिलं गडाच्या माथ्यावरती इथे 6 राण्यांची 6 दालनं पाहिली. महाराजांच्या राण्या नक्की किती होत्या? महाराजांच्या राण्या टोटल 8 होत्या. मी आपणास त्यांची नावं ऐकवतो. सहीबाई, स्वैराबाई, काशीबाई, गुणवंताबाई, लक्ष्मीबाई, पुतळाबाई, सगुणाबाई, सकवारबाई अशा राजांच्या राण्यांची नावं. एवढ्या राण्या करण्याचा हेतू एवढाच होता की स्वराज्यातलं सैन्य वाढवायचं आहे.
ज्या प्रांतात जावं त्या प्रांतात आपले परिचय असावा, आपली ओळख असावी, या हेतूने महाराजांनी एकूण 8 राण्या केल्या होत्या. या रायगडाच्या माथ्यावरती 6 राण्या राहत होत्या. मग महाराजांच्या 2 राण्या राहत होत्या कुठे, तर महाराजांच्या पटराणी अवज्या मातेने महापुरुष घडवले धर्मवीर संभाजी महाराज यांच्या मातोश्री सहीबाई याने आपला अखेरचा श्वास स्वराज्याच्या पहिल्या राजधानी राजगडावरती सोडला. सहीबाई रायगडाकडे कधीच आल्या नव्हत्या. महाराजांच्या 3 नंबरच्या राणी होत्या त्या पुतळाबाई. रायगडाच्या शेजारी पाचाड लागतात, इथून जवळपास 2 किलोमीटर अंतर आहे, मोठं गाव आहे. त्या पाचाड इथे आऊसाहेबांच्या सेवा करायला पुतळाबाई गेल्या. त्या पाचाड इथे राहू लागल्या आणि बाकी सर्व राण्या या राणी महालाच्या इथे भागात राहत होत्या. आता आपण राणी दालनं पाहिलीत, पण प्रश्न पडला जातो की कोणत्या राणीचं कोणतं दालन हे अद्याप कोणालाही क्लिअर सांगता येत नाही. कारण या रायगडाला शेवटला इंग्रजांचा वेढा पडला होता. तुम्हाला सर्वांना महत्वाचा प्रश्न पडला असेल की आम्ही स्वराज्याची राजधानी पाहतोय, पण या राजधानीवरती असणाऱ्या इमारती आणि त्या इमारतीवरती असणारं छत हे आज आम्हाला दिसत नाही. यावरती छत जे बनवलं जायचं, आज आपण जिथे ज्या महलात जाऊ, ज्या चौथऱ्याला जाऊ, त्या चौथऱ्याला चौकोनी आकाराचे कट मारलेले आहेत. तेवढ्या आकाराचे लाकडाचे खांब उभे केले जायचे. त्या खांबांना आपल्या कोकणातील जुनी घरं पाहतो आपण, उतार्या भागाचं छत असतं चारी बाजूने, तसंच छत वरती बांधलं जायचं. पण कौलारू भाग हा वेगळा होता. आताची कौलं आपण बघतो सपाट कौलं बघायला भेटतात, पूर्वी नलीची कौलं म्हटली जायची. खापार कुंभार नलीची कौलं, कुंभाराने घडवलेली नलीची कौलं छताला वापरली जायची. उजेडासाठी मशाली होत्या त्यावेळी, आतमध्ये पैठणी कापड मशालीच्या उजेडात त्यावेळी प्रत्येक दालन किती छान सजवलं असेल. आज कल्पना करा की त्यावेळेचं वैभव इथलं गडाचं कसं छान असेल. मात्र यावरती असणारं छत 10 मे 1818 मध्ये या रायगडाला इंग्रजांचा वेढा पडला. त्या वेढ्यात त्या इंग्रजांनी गडाच्या मागच्या बाजूने तोफा मारल्या. गडावरती असणारा दारू कोठार फोडला. दारू कोठार फोडल्यामुळे रायगड किल्ला इतिहासाच्या नोंदीप्रमाणे 11 ते 12 दिवसात जेवढं लाकडाचं होतं सारं जळालं. मधलं 18 फुटाच्या आणि कोपऱ्यामध्ये छोटं 15 फूट आहे. धान्य काढताना लाकडाच्या शिडीने काढलं जायचं. धान्य साठवण केली जायची. हे धान्य साठवलं का जायचं का, तर एखाद्या शत्रूने या स्वराज्याच्या राजधानीला खालून कधी वेढा दिला तर गडावरती जेवढं सैन्य आहे त्या सैन्याला खायला अन्न इथून पुरवलं जायचं. हे 400 वर्षापूर्वीचं पेय होतं धान्यांचं कोठार. आपण इथून पुढे छत्रपती शिवरायांच्या राजमहालात जातोय. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. हे पहा, आज आपण शिवतीर्थ रायगडाच्या पवित्र भूमीत, पावन झालेल्या भूमीत तर आहोतच, पण या पवित्र ठिकाणी म्हणजे महाराजांच्या राजमहालाच्या मागील बाजूला आहोत. हा राजांचा भव्यदिव्य राहता राजमहल होता. हा राजमहल त्यावेळी बनवताना एकावर एक असा 2 मजल्याचा होता. याला त्यावेळी बाहेरनं पैठणी कापडाने सजवलं होतं. आतमध्ये लखलखणारे दिवे लावले होते. या लखलखणाऱ्या दिव्यात पैठणी कापडामध्ये त्या मशालीच्या उजेडात या महलाचं 400 वर्षापूर्वीचं वैभव किती छान असेल. महाराज या राजमहलात राहायचे, पण राहत असताना महाराजांनी आपला अखेरचा श्वास सुद्धा याच राजमहलात 3 एप्रिल 1680 दुपारी 12 वाजता हनुमंत जयंती होती. 12चा प्रहर होता आणि त्या 12च्या प्रहरी आपल्या राजांनी आपला अखेरचा श्वास या वाड्यात सोडला. तीही जागा राजमहलाची. इथे आपण प्रत्येकाने आपला माथा टेकवायचा आहे. इथली माती आपल्या मस्तकी लावायची आहे. इथे येणारा शुभक्त अभिमानाने इथे झुकून वाकून आपल्या डोका माथा टेकून इथे ती माती आपल्या मस्तकी लावली जाते, नतमस्तक होतात. ती पवित्र जागा राजमहलाची. गडाची पुढील बाजू पाहायची आहे. राजे राजमहलाचे इथून आले की ही समोर राजांची बाल्कनी आहे. ही बाल्कनी अष्टकोण्याची आहे. याला दरवाजे आजही 8 दरवाजे आहेत. राजांना 8 आकडा शुभप्रिय आवडता होता. महाराजांची राजमुद्रा आपण पाहिली असेल, ही सुद्धा अष्टकोण्याची केलेली आहे. राजांचं सुवर्ण सोन्याचं सिंहासन जे होतं 32 मणाचं, ते सुद्धा अष्टकोण्याचं होतं. राजांच्या राण्या 8 होत्या. राजांसोबत मंत्रिमंडळ सुद्धा 8 होते. राजांना रायगडावरनं 8 किल्ले दिसायचे. राजांची बाल्कनी सुद्धा अष्टकोण्याची तयार केली. राजे इथे आतमध्ये जाऊन बसायचे आणि गडाची पुढची बाजू पाहायचे. हे पहा, आपण आता ज्या ठिकाणी उपस्थित आहोत, आपण ते नाव पाहिलं असेल, नाव लिहिलं होतं खलबतखाना, चेंबर फॉर सिक्रेट डिस्कशन. शिवकाळात ज्या काही गुप्त चर्चा केल्या जात होत्या त्या तलघरात केल्या जायच्या. स्वराज्याच्या गुप्तेर खात्याचे प्रमुख बहरूपी बहरजनायक होते. आपण नाव ऐकलं असेल. वेषांतरात फार पटायदार 7 ते 8 वेषांतर असे करायचे. वेषांतर केल्यानंतर त्या वेषांतरासारखंच बोललं जायचं. 16 ते 17 भाषा बहरजनायकांना त्यावेळी जमल्या जायच्या, बोलता येत होतं. आणि मात्र आपले राजे गडकोट गडकिल्ले घ्यायचे, पण गनिमी काव्याने. गनिमी कावा किती छान होता पहा त्यावेळेचा. जो किल्ला आवडलेला आहे त्या किल्ल्याची पूर्वतयारी करायची, म्हणजे त्या किल्ल्याची पूर्व माहिती आणायला बहरजी नायकांना त्या किल्ल्यात पाठवायचं.
पण पाठवताना कसं पाठवायचं? रोजचं वेषांतर बदलून पाठवायचं. साधूचं, व्यापाऱ्याचं, फकीराचं वेषांतर घालायचं. किल्ल्यात जायचं, किल्ल्यातल्या सर्वात महत्वाच्या माहिती आणायच्या, आराखडा लक्षात ठेवायचा आणि सारा प्लॅन जो काही सांगायचा आहे महाराजांना या तळघरात जाऊन सांगायचं. आणि अटॅक कधी करायचा? अमावस्याच्या दिवशी. का हो? अमावस्याच्या दिवशी भयानक अंधार असायचा. आपले मराठे फार हुशार होते. किल्ल्यात जायचे, किल्ला काबीज करायचे, पुन्हा त्या परतीच्या मार्गाने निघून यायचे. हा महाराजांचा स्वराज्याच्या गुप्तहेर खात्याच्या प्रमुखांसोबत असणारा विश्वास. बहर्जी नायकांना स्वराज्याचा तिसरा डोला म्हणून आज ओळखलं जातं. स्वराज्यासाठी निष्ठावान राहिले. 3000 हेरांचे प्रमुख होते. पण कधी गर्वाने आपल्या पत्नीला सुद्धा सांगितलं नव्हतं किंवा बहर्जी नायकांच्या पत्नीला सुद्धा माहिती नव्हतं की आपले धनी या स्वराज्याच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख आहेत ते सुद्धा. म्हणजे एवढी गुप्तता या बहर्जी नायकांनी 400 वर्षापूर्वी या स्वराज्यासाठी बाळगली गेली होती. या रूममध्ये आतमध्ये जायला, इथून आतमध्ये 11 पायऱ्या तळघरात जायला, आतमध्ये 10x8ची खोली आहे आणि त्या 10x8च्या खोलीमध्ये बसून गुप्त प्लॅन ठरला जायचा. त्यामुळे गुप्त खलबतखाना आहे समोरच्या भागामध्ये. हे पहा, आपण आता पाहिलं येतात क्षणी खलबतखाना पाहिला आणि आपला प्रवास इथपर्यंत आपण केला. आपण पाहता क्षणी समोर पाहता इथे 2 स्तंभ बांधलेले आहेत. माझी दगडाचे स्तंभ, उभे स्तंभ आहेत. हे स्तंभ त्यावेळी जाणकारांची मतं आहेत की हे स्तंभ त्यावेळी 5-5 मजल्याचे होते. शेजारी 2 मजल्याचा स्तंभ बघायला भेटतो बाजूला. त्या स्तंभाला छान पद्धतीने पुढच्या बाजूला डिझाईन काढलेली आहे. या स्तंभाला म्हटलंय मनोरे स्तंभ. महाराजांच्या राण्या मनोरे स्तंभात बसून मनोरंजन निवांत बसून गडाची पुढील बाजू पाहायची असेल ती या स्तंभात बसून गडाची पुढील बाजू पाहता येत होती. या स्तंभाला मनोरे स्तंभ आणि त्याच्या बाजूला जो विटांचा आहे याला म्हटलंय विजय स्तंभ. राजांनी एखादा विजय प्राप्त केलाय, साऱ्या रयतेस कळवायचं आहे आपण आपला विजय प्राप्त केलाय. गडकोटातल्या गडाच्या पायथ्यातल्या असणाऱ्या गावकऱ्यांना, किल्लेदारांना, पहारेकरांना समजवायचं आहे, सांगायचं आहे, त्यांच्यापर्यंत पोचवायचं आहे. या हेतूने या विजयस्तंभावरती विजयाचं प्रतीक भगवध्वज फडकावला जायचा. साऱ्या रयतेला कळायला जायचं महाराजांनी तो विजय प्राप्त केलाय. हा विजयस्तंभ आणि बाजूचा मनोरे स्तंभ होता. समोर आतमधले कोपऱ्यातली विटांची रूम पाहिली तुम्ही. रूमचं नाव आहे टांगसल घर. महाराजांच्या काळात राजांची राजमुद्रा आपण पाहिली असेल, सोन्याचे होन पाहिले असतील, नाणी पाहिली असतील. ती नाणी, राजमुद्रा पाडण्याचं ठिकाण, छापण्याचं ठिकाण तिथे आतमध्ये होतं. आपण राजमुद्रा पाहतो आणि त्यावरती जे वर्णन लिखाण केलंय ते मोडी भाषेमध्ये आहे. त्यामध्ये वर्णन असं आहे की प्रतीप चंद्र रेखे व वर्धी विष्णू वंदिता शहा सुनो शिवशहा मुद्रा भद्राय राजते. ती मुद्रा तिथे आतमध्ये छापली जात होती. त्या मुद्रेचा अर्थ असा होता की जो प्रतिभेचा चंद्र जसा कोरेप्रमाणे वाढतो त्याचप्रमाणे शहाजी राजांचे वीरपुत्र छत्रपती शिवाजी महाराज यांचं राज्य सुकलतेप्रमाणे चांगल्या पद्धतीने वाढत जावं अशी बनवलेली राजमुद्रा त्या रूमच्या आतमध्ये बनली जायची. त्या रूमला छापखाना म्हटले, टांगसल घराचा भाग. आता आपण ज्या चौथऱ्यावरती उभे आहात याचं नाव आहे सचिवालय. हे महाराजांचं मेन ऑफिस होतं. राजांकडे 365 किल्ले होते आणि किल्ल्यांचे सर्व कागदीपत्र व्यवहार या चौथऱ्यावरती केले जायचे. याला सचिवालय म्हणतात. सचिवालयाच्या पुढे इकडे उघड्या खिडक्या आहेत, टेहळणी बुर्ज आहेत. आलेल्या शत्रूला पहारा द्यायचा असेल तर इथून दिला जायचा. इथूनच खाली या उघड्या खिडक्यातनं खाली पाहिलं तर उन्हाळ्यामध्ये आता सध्या धुक्याचं प्रमाण जास्त आहे, नाही तर इथे खाली तळा आहे. तळ्याचं नाव आहे गंगासागर तलाव. गंगासागर नामकरण कसं आहे? गंगासागर. महाराजांच्या राज्याभिषेकासाठी काशीवरनं गागाभट्ट आले होते. येताना 7 नद्यांचं पाणी, 7 सागरांचं पाणी कलशांमध्ये आणलं होतं. आणलेलं पाणी अभिषेक झाल्यानंतर उर्वरित राहिलेलं पाणी हे कोणत्या ठिकाणी न होता ते पाणी या तलावात पोचलं. या तलावाचा अभिषेक केला आणि त्या दिवसापासून या तलावाचं नामकरण केलंय पवित्र गंगासागर. याच्यावरती 1-2 काव्याची रचना तयार केली, कविता तयार केली. कविता अशी आहे की गंगा यमुना आणि नर्मदा, गंगा यमुना आणि नर्मदा आल्या साऱ्या बहिणी, आणल हे जलतीर्थ राज्याभिषेकासाठी, जल हे झाले तीर्थांचे घर, नाव त्याचे गंगासागर, नाव त्याचे गंगासागर. असं पवित्र तलाव इथे खाली आहे. मगाशी म्हटलं आपणास की तलावातून खडकातून काढलेलं दगड, खड्ड्यातून काढलेलं दगड बांधकामाच वापरला. शेवटला त्याच खड्ड्याला तलावाचं स्वरूप दिलं आणि तिथलं पाणी लोकांना पिण्यासाठी दिलं. महाराजांचं नियोजन किती छान होतं. बांधकामासाठी दगड झाला, जिथे आतमध्ये लोक राहणार त्या लोकांना पाण्याच्या सुविधा झाल्या. आता आपण मेन सचिवालयात आहोत. सचिवालयाच्या पुढील भाग या कोपऱ्यामध्ये एक छोटा चौथरा आहे, याला सदर म्हटलं जायचं. शिवकालात सदरेवरती बसून छोटे मोठे न्यायनिवाडे केले जायची. ती सदर समोर पाहतोय आपण. आणि आता सदरेच्या पुढे दिवाणे आम दरबार, ज्या ठिकाणी आपल्या राजांचा राज्याभिषेक झाला असं पवित्र ठिकाण दिवाणे आम पाहण्यास पुढे जात आहोत.
राज्य दरबार पाहायला पुढे जाऊया. हे पहा, आज आपण शिवतीर्थ रायगडाच्या पवित्र भूमीत पावन झालेल्या भूमीत आहोत. तो म्हणजे राज्य दरबारात आहोत आपण. ही जागा पाहता एवढी पवित्र जागा आहे की याच ठिकाणी सर्वसामान्य माणसाला न्याय दिला जायचा. हाच तो न्यायाचा दरबार, राज्य दरबार. आपण राजांच्या राज्याभिषेकाचं सर्वांनी छायाचित्र पाहिलं असेल. त्यात पाहिलं असेल एका इंग्रज वकिलाने आपल्या डोक्यातली मानाची कॅप काढली होती आणि आपल्या राजांना त्रिवार मुजरा केला होता. त्या इंग्रज वकिलाचं नाव होतं हेनरी ऑक्झेंटन. हे त्यांना पायी मार्गाने आले होते. येत्या क्षणी त्यांना पायी मार्गाने 6 तासाचा प्रवास झाला होता. त्यावेळी दुभाषक, इंग्रजी बोलणारे दुभाषक नारायण शिंदे यांच्या सोबत गडाच्या माथ्यावरती आले. पायी मार्गाने गडाच्या माथ्यावरती आले. गेटच्या समोर आले. 6 जून 1674ला गेटच्या समोर आल्यानंतर गेटच्या समोर त्याने 2 घोडे आणि 2 आवडवे हत्ती पाहिले आणि ते इंग्रज वकील आश्चर्यचकित झाले. ते म्हटले की 2 पायाचा माणूस गडाच्या पायथ्यातनं गडाच्या माथ्यावरती येताना फार दमछाक झाली. छत्रपती शिवरायांनी गडावरती हत्ती कशा आणले हा प्रश्न त्या इंग्रजाला पडला होता. महाराजांच्या राज्याभिषेकाच्या त्या गडबडीमध्ये त्या इंग्रजाला त्याचं उत्तर काहीच भेटलं नाही. इंग्रजीतून परत निघून गेले. पण प्रश्न राहावे ना म्हणून रोजच्या डायरीत लिखाण करून ठेवला. प्रश्नाचं उत्तर अलीकडे दिलं जातं की राजांनी जे गडावरती हत्ती आणले, हत्ती आणताना मोठा हत्ती आणणं शक्य नव्हतं. गडावरती हत्ती आणले पण हत्ती आणताना या गडाची कामं चालू असताना लहान पिल्ल गडाच्या पायथ्यातनं पालखीत बसून त्यानं गडावरती लहानाचं मोठं केलं. राज्याभिषेकला त्या हत्तींचा वापर केला. किती छान नियोजन होतं महाराजांचं. दूरदृष्टींचे राजे म्हटलं जातं छत्रपती शिवरायांना. आधीचा विचार केला होता राज्याभिषेकासाठी हत्तीची गरज पडणार आहे, मोठा हत्ती आणणं शक्य होणार नाही, म्हणून लहान पिल्ला गडावरती आणून त्या पिल्लांना संगोपन करून लहानाचे हत्ती मोठे केले होते. हे 400 वर्षापूर्वीचं नियोजन. इंग्रज आतमध्ये आले, प्रश्न राहावे ना म्हणून या दरबारात समोर जाऊन आपल्या डोक्यातल्या मानात जी कॅब होती ती बाजूला केली. आपल्या राजांना त्रिवार मुजरा केला आणि महाराज हा मुजरा स्वीकारत या भागामध्ये ते इंग्रज वकील बाजूला बसले. राज्याभिषेकाचं सारं वर्णन लिखाण केलं. ते म्हणतात की राज्याभिषेकाच्या वेळेस या दरबारात त्यावेळेस 6000 लोक बसली होती. पैठणी कापडाने सजवलेला हा दरबार होता. मशालीचे उजेड लावले होते. राजे सकाळी पहाटे 4 वाजता उठले होते. राजमहालामध्ये स्नान केलं होतं. शाही पोशाख घातला होता. गळ्यामध्ये कवड्याची माळ घालण्यात आली होती. डोक्यावरती जिरा टोप घातला होता आणि कपाळी चंद्रकोर लावलं होतं. आणि त्या राजमहालातनं पहाटे 4 वाजता या गडाचं मुख्य देवस्थान जगदीश्वर महादेव राजे या महादेवांच्या दर्शनास पुढे गेले. राजांनी महादेवांचं दर्शन घेतलं. महाराजांचा प्रवास पुन्हा त्या मंदिराच्या समोरनं या गेटच्या समोर झाला आणि या गेटच्या माथ्यावरती वाजणारे वाद्य मोठमोठ्याने नगारे, चौगडे, सनई, तुतारे, दुदांब्या वाद्य वाजत होते. आणि राजे गेटच्या समोर आले. गेटच्या समोर ज्या आया बहिणी होत्या, या आया बहिणीने महाराजांचं औक्षण केलं. आरती ओवाळणी केली राजांची. राजांचा प्रवास गेटच्या समोर होताच या दोन्ही बाजूला असणारा प्रत्येक सरदार, या दरबारात असणारे 6000 लोक, आपल्या डोक्यावरती जो पगडा फेटा होता प्रत्येक जण बाजूला करू लागला. राजे जसे पुढे येऊ लागले तसा प्रत्येक सरदार आपल्या डोक्यातला पगडा फेटा बाजूला केल्यानंतर आपल्या महाराजांना त्यावेळी त्रिवार मानाचा मुजरा केला. आणि महाराज हा मुजरा स्वीकारत राजे या मार्गातनं सिंहासनाच्या जवळ गेले. सिंहासनाच्या बाजूला बसलेल्या आऊसाहेबांकडे पाहिलं गेलं आणि आऊसाहेबांच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू पाहिले. अश्रू सांगत होते की शिवनेरीच्या मातीमध्ये रांगणारे खिलणारे बाल शिवबा हाच या साऱ्या रयतेचे राजे बनत आहेत. आऊसाहेबांना किती आनंद वाटला असेल त्या क्षणाला. राजे मात्र सिंहासनाच्या मागील बाजूला गेले. सिंहासनावरती विराजमान व्हायचं आहे पण त्या सिंहासनाच्या 4 पायऱ्या पाहिल्या आणि राजांना त्यावेळी त्या वीर सवंगड्यांची आठव झाली, ज्यांच्या जीवावरती हे हिंदवी स्वराज्य उभं केलं. ते वीर सवंगडी आज या आनंदाच्या सोहळ्यात दिसत नाहीत. त्या वीरांची रांगणारी पोरं त्यांच्या त्या विधवा महिला दरबारात पाहायला भेटत आहेत. राजा आपल्या आऊसाहेबांना म्हणतात की आऊसाहेब या सिंहासनाची पहिली पायरी चढताच आम्हास वीर सवंगडी, आमचे लहानपणीचे वीर सवंगडी तानाजी मालुसरे यांची आठवत आहे. आपल्या मुलाचं लग्नाचं आमंत्रण देण्यासाठी आले होते. या स्वराज्यासाठी बोलून गेले की राजा आधी लगीन त्या कोंडाण्याचं आणि मगच आमच्या रायबाचं अशी म्हणणारे आमचे तानाजी मालुसरे आज या आनंदाच्या सोहळ्यात दिसत नाहीत. राजे सिंहासनाच्या दुसऱ्या पायरीत नतमस्तक झाले. राजांच्या डोळ्यातून अश्रू अनावर झाले आणि राजा आपल्या आऊसाहेबांना म्हणतात की आऊसाहेब या सिंहासनाची दुसरी पायरी चढताच आम्हाच बाजी प्रभूंची आठवत आहे.
राज लाखाचे पोशिंदे आपण, राज लाख मिळे तरी चालतील परंतु लाखाचा पोशिंदा मारता कामा नये असे म्हणणारे बाजीप्रभू देशपांडे ही आनंदाच्या सोहळ्यात दिसत नव्हते. मुरारबाजी प्रतापराव गुजर त्या बहिलोल खानास जोपर्यंत गर्दनच मिळवत नाहीत तोपर्यंत रायगडी तोंड दाखवू नका असे उद्गार महाराजांचे प्रतापरावांच्या कानी पडले. त्यावेळी प्रतापराव गुजर वेड्यात मराठे वीर दवडले सात, सात वीरांचं वेड्यात गेले, वेड्यात मराठी वीर दवडले सात. असंख्य वीरांची नाव घेतली. राजे या आसनावरती विराजमान झाले. राजांच्या अंगावरती सोन्याचं छत्र धरलं. राजे छत्रपती झाले आणि या गेटच्या समोर एका गुलछुदाराने महाराजांवरती गर्जना दिली, शिवगर्जना दिली गेली. आपण सर्वांनी मागणं जय म्हणायचं आहे. गर्जना अशी होती की महाराज गणपती, गज अश्वपती, भूपती, प्रजापती, सुवर्ण रत्न श्रीपती, अष्टप्रधान वेष्टित, न्यायालंकार मंडित, शस्त्र पारंगत, राजनीती धुरंदर, प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतांश, सिंहासनाधीश्वर, राजाधिराज, योगीराज, श्रीमंत, श्री 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 राजा शिव छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय जय भवानी, जय शिवाजी. सर्वांनी आहे तिथेच उभे राहा. माझी सर्व शिवभक्तांना विनंती आहे की आपण 400 वर्षापूर्वीची माईक सिस्टीम ध्वनी साधना पाहणार आहोत. आहे त्या जागेवरती उभे राहा. मी जेवढ्या इथून छोट्या आवाज बोलणार आहे तो आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला की आपण सर्वांनी या राज दरबारात मोठ्याने जय म्हणायचं आहे. छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. मला वाटतं 150 लोक असतील इथे. सर्वांनी मोठ्याने जय म्हणा. चांगल्या दरबारात आज आपण इथे. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव, धर्मवीर श्री छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. बघा कागद आहे, मी ते फाडतो. जर आपल्या सर्वांना आवाज तिथपर्यंत पोहोचला तर आपण सर्वजण आपल्या छत्रपती शिवरायांसाठी आणि जे शिल्पकार हिरोजी इंदुरकर होते यांच्यासाठी आपण सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. हा कागदाचा आवाज आल्यानंतर 1 2 3. धन्यवाद सर्वांना. प्रथम मी मनीष गोरे आपणास शिवतीर्थ रायगडाची सविस्तर माहिती दिलेली आहे. निलेश परबदादा यांचं चॅनल आहे. छान पद्धतीने गडाची माहिती त्यांना दिलेलीच आहे. आपण सुद्धा यात पाहावं, सबस्क्राईब करावं, लाईक करावं, शेअर करावं. आणि माझं नाव आहे मनीष गोरे. माझा मोबाईल नंबर 9284555679. दोन शब्द बट फार माहिती दिली आणि हा आपला इतिहास आहे. हा प्रत्येक महाराष्ट्र मराठींनी जपला पाहिजे. खरं सांगू तर इथे प्रत्येक जण येऊन काय इतिहास आहे, काय घडलंय, महाराजांनी काय केलं आपल्यासाठी हे नक्कीच इथे आल्यावरतीच कळतं. आणि मी तर हेच म्हणणार की एकदा तरी फॅमिलीला घेऊन या, त्यांना दाखवा. आपण प्रत्येक जरा इकडे तिकडे फिरत असतो, गड किल्ले जात नाही. बट हे आता रोपवे पण सुद्धा बांधलाय. ते एकदा लहान मुलांना आजपासूनच सवय केली ना, तर उद्या जाऊन हे आपले गड किल्ले जसे आहेत तसे वाजत राहतील. नाहीतर हा इतिहास इथेच थांबणार.